आज बायकोनं खूप दिवसातनं गाडी चालवली. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. मी बापू कांबळे. सकाळी नाश्त्याला रात्रीत राहिलेलं पाव, ते बी तुपात भाजून वरण चहा, टॉपचा विषय झालता. तिथनं आम्ही चाललो तर रेवंशीला. शनिवार होता, जायचं होतं. मग सगळी फॅमिली तयार झालं गेलो. मागल्या वेळी जायचं झालं नव्हतं. आलो पेट्रोल पंपावर, 1000 रुपये तेल टाकलं. तर शिराळ डेपोची गाडी चालली होती. त्याच्या मागं आलो मग रेवंशीला. जत्रेचा 4था दिवस होता, पण गर्दी काहीच नव्हती. बायकोला दिलं नारळ पेढा आणायला. आम्ही आपलं मंदिराच्या पायऱ्या चढलो. तर एकच नंबर वातावरण होतं. मंदिरात लाइटिंग आणि आर्टिफिशियल फुलं एक नंबर दिसत होतं. मग काय, मंदिरात दर्शन घेतलं आणि गाभाऱ्यात येऊन सगळेजण फॅमिली येऊन बसलो. थोडं बसले की जरा समाधान असतंय. तिथनं उठलो आणि अष्टविनायकाचं दर्शन घेतलं. शनिदेवाचं दर्शन घेऊन आम्ही खरेदीसाठी बाहेर पडलो. पोरांना घ्यायच्या त्या गाड्या आणि किरकोळ सामान घेतलं, प्रसाद घेतला आणि गाडी देऊन बसलो. बायको म्हटली मी जरा गाडी चालवते. लई दिवसानं बायकोनं गाडी चालवली. तिला बी भारी वाटलं. माझ्या फॅमिलीला घरी सोडून आलो बँकेत. आईचं पैसे काढत होतो. तिथनं आलो भाजी मंडईत, कलिंगड घेतलो आणि घरी येऊन फोडलं. अख्ख्या फॅमिलीनं कलिंगडावर बसून ताव मारला. परत झाला गेम खेळायचा टाइम. गेम खेळलो तोपर्यंत बायको म्हणली दळून आणा. मग काय घेतलं, उचललं, गाडीवर टाकलं आणि गिरणीत आलो. गिरणीमध्ये दळण दळाय टाकलं. थेटल्याकडे साहेबांचं दुकान गाठलं. ते आमच्या सगळ्या गोष्टीत गुरु आहेत. सगळ्या म्हणजे सगळंच. तिथनं आलो मग दळण घेऊन घरी. ती जेवायचं बसलो. आज बायकोने केलं तर तुकडं. तर भावानं आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की फॉलो करून जा.